नमस्कार. मी आज तुम्हाला बल्क व्हॉट्सअप मेसेजिंग या सॉफ्टवेअरबद्दल सांगणार आहे. बघा, इथे आपलं वॉइस सेंडर नावाचं सॉफ्टवेअर आहे, व्हॉट्सअप सेंडर. बघा, या व्हॉट्सअपला आपण इथे व्हॉट्सअप सेंडरला डबल क्लिक करतो आणि एकदा मी आपलं सॉफ्टवेअर ओपन करून घेतो. बघा, आपण या सॉफ्टवेअरमधून एकाच वेळेस अनेक लोकांना मेसेज काय करू शकतो, सेंड करू शकतो. बघा, हा सॉफ्टवेअरचा इंटरफेस दिलेला आहे. इथे अकाउंट्स वगैरे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, याला आपल्याला अकाउंट्स क्रिएट करून घ्यावं लागतं. ठीक आहे, बाय डिफॉल्ट एक प्रोफाईल 1 नावाचं अकाउंट यामध्ये आहेत. पण जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअरला तुमच्या PC मध्ये इन्स्टॉलेशन करणार आहे तेव्हा मी तुम्हाला ते कसं इन्स्टॉल करायचं आहे त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण आता जस्ट मी तुम्हाला काय सांगतो, इंटरफेस, की आपला सॉफ्टवेअरचा इंटरफेस कसा असणार आहे, त्यानंतर आपण त्याचा बेनिफिट काय करू शकतो, वापर कसा करू शकतो. बघा, इथे आपल्याला 3 ऑप्शन दिले. इथे जर बघितलं, एक पर्सन आहे, इथे एक ग्रुप दिलेला आहे आणि इथे सेटिंग दिलेली आहे. या सेटिंग्समध्ये असे खूप सारे ऑप्शन आहे का ते आपला वेळ वाचवू शकतात. कारण की आपण जेव्हा मार्केटिंग करतो, मार्केटिंग करत असताना आपल्याला एक एक मेसेज करणं सोपं नसतं. आणि जेव्हा आपण ग्रुप तयार करतो आणि ग्रुपवरती मेसेजेस देतो तेव्हा लोक मेसेज बघत नाहीत. ठीक आहे, मग आपण या सॉफ्टवेअर थ्रू काय करू शकतो की प्रत्येकाला वेगवेगळा मेसेज, म्हणजे त्या व्यक्तीला पर्सनली मेसेज गेला पाहिजे, त्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर बघणार आहे. पर्सनली मेसेज गेला म्हणजे तो व्यक्ती 100% व्यक्ती असेल, विद्यार्थी असेल, 100% तो मेसेज काय बघितला जातो, वाचला जातो. ठीक आहे, आता बघा, आपल्याकडे अनेक व्यक्तींना मेसेज करण्यासाठी 2 वे आहे मेसेज करण्याचा. पहिला मार्ग म्हणजे आपण एक अपलोड फाईल करू शकतो एक्सेलची आणि इथे नंबर टाईप करू शकतो. मी पहिलं तुम्हाला काय सांगतोय, आपण स्वतः नंबर टायपिंग कसे करू शकतो. बघा, मी नंबरला राईट क्लिक करतो, इथे कॉपी पेस्टला क्लिक करतो आणि इथे ज्या ज्या नंबरला तुम्हाला मेसेज करायचे आहेत त्या नंबरला तुम्ही ते नंबर इथे टाईप करू शकतात. समजा मी इथे एक माझा नंबर घेतो 8482810024. त्यानंतर अजून तुम्हाला जितके नंबर घ्यायचे असेल तितके नंबर तुम्ही इथे घेऊ शकतात. मी समजा इथे माझा नंबर 4 ते 5 कॉपी करतो मी. ठीक आहे, असे तुम्ही काय करू शकता, इथे ट्राय करू शकता, जास्त नंबर तुम्ही घेऊ शकतात. ओके, आता इथे मी 5, आता आपण आपल्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप आहे त्याच्यावरनं एका वेळेस आपण 5 लोकांना मेसेज सेंड करू शकतो. ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त लोकांना आपण मेसेज सेंड करू शकत नाही. काही म्हणतात की सर ब्रॉडकास्ट असतो, पण ब्रॉडकास्टमध्ये ऑप्शन असा असतो की ज्या लोकांकडे आपला नंबर सेव्ह आहे त्यांनाच मेसेज जातात. या सॉफ्टवेअरचा बेनिफिट आपल्याला काय करायचं आहे, ज्या लोकांकडे आपला नंबर सेव्ह नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे आपला नंबर सेव्ह नाही आहे त्या लोकांना सुद्धा मेसेज गेला पाहिजे. चला, मग इथे मी नंबर टाईप करून घेतले, इम्पोर्टला क्लिक केला. बघा, एक रूल्स आहे, प्रत्येक नंबरच्या पहिले कंट्री कोड असणं गरजेचं आहे. पण इथे नंबरला राईट क्लिक करतो मी, इथे ॲड कंट्रीला क्लिक करून 91ला मी क्लिक करतो आणि ओकेला क्लिक करतो मी. ठीक आहे, चला, आता मी नंबर टाईप करून घेतले. जो पण मेसेज आपल्याला द्यायचा आहे तो मेसेज काय इथे आपण देऊ शकतो. समजा मला इथे टेस्ट, आता मी इथे मेसेज काय देतो आहे, हाय हाय, आणि इथे आपण टाकूया JW क्लासेस. ठीक आहे, मोबाईल नंबर इथे मी देतो, प्लीज कॉन्टॅक्ट नाव, असं काहीतरी आपण टाईप करूया एक डेमोसाठी. प्लीज कॉन्टॅक्ट नाव 8482810024. ठीक आहे, बघा, मग इथे आता इथे आपण जो तुम्ही मेसेजेस टाईप करू शकतात. ठीक आहे, आता ॲड फाईल क्लिक करा इथे. आता इथे तुम्ही बॅनर, तुमचं पोस्टर असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमची व्हिडिओ असेल ती तुम्ही इथे ॲड करू शकतात. ॲड फाईलला क्लिक करतो मी इथे डाउनलोडमध्ये बघा, मी एखादी इथे बघा फाईल्स घेतो बघा इथे. ठीक आहे, जी पण तुम्हाला इमेज घ्यायची असेल ती इमेज तुम्ही घेऊ शकतात. आता प्रश्न मोठा असा येतो की जेव्हा आपण समोरच्याला मेसेज करतो तेव्हा आपण त्या इमेजला कॅप्शन दिलं पाहिजे. मग कॅप्शन देण्यासाठी मी राईट क्लिक करतो, ॲड कॅप्शनला क्लिक करतो आणि सहसा करून मी काय करत असतो, जो आपला मेन मेसेज आहे
त्यालाच मी त्या इमेजला अटॅच करतो. म्हणजे मेसेज आणि तो फोटो सोबत समोरच्याला गेला पाहिजे. मग इथे तुम्ही टाईप करू शकता मनासारखं किंवा अटॅच विथ मेन मेसेज. ओके, नो प्रॉब्लेम. अटॅचला क्लिक करा, सेव्हला क्लिक करा. आता इथे 2 मेसेजमध्ये किती अंतर ठेवायचं आहे, इथे मी करतो 4 to 5 सेकंड. ओके, इथे 4 to 5 सेकंड आणि इथे मी स्टार्ट कंपेनिंगला क्लिक करतो. आता इथे बघा, जे अकाउंट आपण इथं क्रिएट केलेलं असतं ते अकाउंट इथे दिसतं. एका वेळेस तुम्ही अनेक अकाउंट्स ओपन करू शकतात. आता इथे तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहे, सेफ मोड आणि अनसेफ मोड. लक्षात घ्या, कधीही अनसेफ मोडला क्लिक करा, कारण की ज्या लोकांकडे आपले नंबर सेव्ह आहे त्यांनाच मेसेज जातील. जेव्हा सेफ मोडला क्लिक करू. पण ज्या लोकांकडे आपले नंबर सेव्ह नाही आहे त्यांना सुद्धा मेसेज गेला पाहिजे. त्यासाठी आपण कोणता मोड यूज करणार आहे, अनसेफ मोड. आणि स्टार्ट नावला क्लिक करा. आता इथे 2 ऑप्शन आले बघा. इथे एक क्लिक टू इनिशिएट. क्लिक टू इनिशिएट ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला काय सांगायचं आहे की बाबा आम्हाला ह्या नंबरवरून मेसेज समोरच्याला गेले पाहिजे. मग आता मला काय करायचं आहे, माझ्या नंबरवरनं समोरच्याला मेसेज गेले पाहिजे. त्यासाठी आपण काय करू, क्लिक टू इनिशिएटला क्लिक करूया. आता क्लिक टू इनिशिएटला काय होईल, या क्लिक टू इनिशिएटला क्लिक केल्यानंतर काही ते वेळ घेईल. त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या वेळेनंतर तुमच्यासमोर एक वेब ब्राउझरचं आपण म्हणतो ना वेब व्हॉट्सअप, त्या प्रकारे QR कोड येईल आणि त्या QR कोडला तुम्हाला स्कॅन करून तुमचं व्हॉट्सअप लॉग इन करायचं आहे. कोणता नंबर सर, ज्या नंबरवरनं तुम्हाला समोरच्याला मेसेज करायचे तो नंबर तुम्ही ते लॉग इन करा QR कोडला च्या मदतीने. बघा, मार्केटिंग करण्यासाठी ही एक तुमच्यासमोर एक चांगली अपॉर्च्युनिटी असते. लोकांपर्यंत एक चांगल्या प्रकारे आपल्याला पोहोचता येतं. ठीक आहे, जर आपण वेट करूया याला ओपन होण्यासाठी. आता आपल्या सगळ्यांना माहीत असणारच आहे की यार हे ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मार्केटिंग करण्यासाठी हे खूप एक मोठं आपल्यासाठी हत्यार आहे. याचा आपण सगळ्यांनी चांगला वापर केला पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्ही आजच्या मदतीने काय काय करू शकता, विद्यार्थ्यांना तुम्ही मार्केटिंगचे मेसेज करू शकता. तुम्हाला ज्या विद्यार्थ्याकडनं फीस जमा करायची आहे त्याच एका विद्यार्थ्याला मेसेज गेला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मेसेज करायचा आहे आउटस्टँडिंग फीबद्दल त्याच विद्यार्थ्यांना काय जाऊ शकतो, मेसेज जाऊ शकतो. मिनिमाइज करतो तुम्ही आता याला. इथे बघा, मिनिमाइज केल्यानंतर तुम्ही बघायचं इथे काय आलं, इनिशियलायझेशन. म्हणजे इनिशियलाइज झालं म्हणजे काय झालं, आपला मोबाईल त्याला कनेक्ट झालेला आहे. आता मी स्टार्ट नावला क्लिक करतो. आता स्टार्ट नावला क्लिक केलं का बघा इथे रनिंग ऑप्शन येतोय. जे आपण मेसेज ज्या नंबर्स आपण टाईप केले त्यांना 1 by 1 मेसेज जाणार आहे. तुम्हाला वाटलं थांबवायचं असेल पॉज करू शकतात, स्टॉप करायचं असेल स्टॉप करू शकता. आता आपल्या मेसेजिंग चालू ठेवायची आहे. बघा इथे 8482ला इथे मेसेज गेलेला आहे. आता मी तुम्हाला एक काम करतो, मी डेमोसाठी काय केलं, मी माझे नंबर काय घेतले, कारण की एक्झॅक्टली आपला रिपोर्ट इथे बघता येणार. बघा इथे जर बघितलं हा माझा नंबर आहे. बघा 1 by 1. आता बघा हा पहिला मेसेज गेलेला इथे. बघा इथे बघा हा पहिला मेसेज गेला इथे. इथे दुसरा पण आता मेसेज इथे मी एक क्लोज करतो इथे. बघा 1 by 1 बघा सगळे मेसेज जातात. बघा किती मेसेज गेले आता चेक करा तुम्ही. इथे 3 मेसेज गेले बघा. हा बघा हे बघा किती वाजले 10:26ला आपण मेसेज केला होता. बघा 1 2 आणि 3. म्हणजे तुम्ही ज्या लोकांना मेसेज सेंड केलेत त्या लोकांना इथे काय मेसेज जात आहे. ओके, बघा म्हणजे हे एक तुमची पद्धत आहे. इथे बघा तुमचा मेसेज तुम्ही किती पर्सेंटेज झालेत ते आपण बघू शकतो. 83 कंप्लीट झाले. 100 होईपर्यंत हे तुम्ही मिनिमाइज करून तुम्ही तुमचं दुसरं काम काय तुम्ही करू शकतात. ठीक आहे, जे तुम्हाला दुसरं काम करायचं असेल तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता, ऑनलाईन फॉर्म भरा. तुम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करताय, टीचिंग करा. जे काम तुम्हाला करायचं ते करू शकतात. याला तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज नाही आहे. बघा 100% झालेलं आहे. ठीक आहे, 100% झालं आहे. बघा आपण मला वाटतं किती लोकांना मेसेज गेला, 1 2 3 4 5 आणि 6.
ठीक आहे. असं इथं हा प्रकार झाला. त्याला मी क्लोज करतो. ठीक आहे, याला मी इथे क्लोज करतो. बघा इथे एक फाईल ओपन झाली आहे. बघा इथे आपल्याला एक रिझल्ट आला आहे. आपला मेसेज काय होता, आपण किती लोकांना सेंड केला त्यापैकी सक्सेस किती झाले, 6. फेल का झाले का नाही. जर एखाद्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर जर व्हॉट्सअपला नसेल तर इथे आपला ते शो करतं की हा नंबर व्हॉट्सअपला नाही आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा नंबर चुकीचा असेल ते सुद्धा इथे शो करतं की नंबर चुकीचा आहे. हा रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड तुम्ही करू शकतात इन फ्युचर तुम्हाला रेफरन्ससाठी. मी सध्या क्लोज करतो. इथे क्लोज करतो. हे जर आपण काय केलं, इथे नंबर्स हाताने टाईप केले. मी नंबर इथे काय करतो, डिलीट करतो. आता मला काय करायचं आहे, आता मला इथे नंबर्स मला एक्सेल फाईल अपलोड करायची आहे. ठीक आहे. किंवा इथे बघा मी एखादी इथे एक्सेल फाईल ओपन करतो. मी इथे बघा एखादी इथे एक्सेल फाईल ओपन करतो. इथे बघा इथे मी एखादी एक्सेल फाईल इथे ओपन करतो मी. ठीक आहे. बघा इथे एखादी एक्सेल फाईल ओपन करतो मी. मग इथे सर्व कॉन्टॅक्ट्स नंबर बघा इथे ओपन झाले. बघा जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहे हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला बिना टाईप करता कसे घ्यायचे ते पण शिकवणार तुम्हाला मी. बघा इथून मला समजा हे सर्व कॉन्टॅक्ट घ्यायचे, जितके पण कॉन्टॅक्ट घ्यायचे आहे त्यांना सिलेक्ट करा. कंट्रोल-C कॉपी करा आणि आपल्या व्हॉट्सअपमध्ये या आणि इथे राईट क्लिक करून काय म्हणा, इथे कॉपी पेस्ट म्हणा आणि इथे कंट्रोल-V करा. बघा सर्व कॉन्टॅक्ट नंबर इथं आलेले. इम्पोर्टला क्लिक करा. जितके तुम्ही घ्याल तितके. त्यानंतर बघा इथे 9191 ऑलरेडी कंट्री कोड आहे. नसेल तर आपण राईट क्लिक केलं असतं, ॲड कंट्री कोडला क्लिक केलं असतं, ओकेला क्लिक केलं असतं. ठीक आहे. पुन्हा ती सिस्टम जो मेसेज आहे तो टाईप करा. जे तुम्हाला इथे फाईल फोल्डर काय घ्यायचं ते घ्या. परत इथं 4-5 घ्या. स्टार्ट कंपेनिंग, तुम्हाला कंपनीनं नाव काय द्यायचं आहे. मी इथे घेतो टेस्टिंग. काय जे नाव द्यायचं ते देऊ शकतात. इथे अनसेफ मोडला क्लिक करतो, स्टार्टला क्लिक करतो. ठीक आहे. पुन्हा तेच ऑप्शन क्लिक टू इनिशिएटला क्लिक करा. ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज सेंड करायचा आहे तो मेसेज तुम्ही इथं घ्या. ठीक आहे. एकदा ओपन झाला का तुम्हाला मी दाखवतो. मी जरा वेळ घेतो ते. बघा इथे आपलं ओपन झालं आहे. बघा म्हणजे क्लिक टू इनिशिएट. तुम्हाला तुम्हाला दुसरा नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही इथून लॉग आउट करून टाका. नो प्रॉब्लेम. लॉग आउट केलं का तुम्हाला होऊन जाईल. चला आता अशा प्रकारे तुम्ही इथं स्टार्ट करून काय मेसेज सेंड करू शकता. चला मी आता तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचे, आपण आपला वेळ कसा वाचवू शकतो. समजा आपल्याला आपल्या मोबाईलमधले ग्रुपचे नंबर घ्यायचे आहे. ठीक आहे. सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही इथे सेटिंगला क्लिक करा. ठीक आहे. इथं ग्रॅप नावला क्लिक करा. ठीक आहे. ज्या नंबरचे म्हणजे ज्या मोबाईलमध्ये आपला जो ग्रुप आहे तो नंबर आपण इथे सांगा व्हॉट्सअपला. परत क्लिक टू इनिशिएट करा. ठीक आहे. हा ऑप्शन तुम्हाला पुन्हा येणार जेणेकरून आपण व्यवस्थितपणे काय लॉग इन करतो आहे. बघा मी इथे इनिशिएट करून घेतलं. बघा इथे इनिशिएट झाले माझं. बघा इथे तुम्हाला जर दुसरा नंबर घ्यायचा असेल लॉग आउट करून पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकतात. बघा आता इथे गेट ग्रुप नंबर आहे. ह्या ऑप्शनने आपला खूप वेळ वाचतो. आपल्याला जर मोबाईल नंबरमध्ये जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे कॉन्टॅक्ट नंबर जर एक्सेलमध्ये घ्यायचे असेल ना, काही सेकंदामध्ये होतात. लक्षात ठेवा. तुम्हाला टायपिंग करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि आपण सगळ्यात जास्त कंटाळा करतो कुठे, नंबर लिहिणार नंतर टायपिंग करणार हे करणार, त्यात वेळ जातो. अरे तेवढ्यात आपण हजारो लोकांना मेसेज करून मोकळं होत असतो. ठीक आहे. मग गेट ग्रुप मेंबरला क्लिक करा. बघा जे पण त्या मोबाईल नंबरमध्ये ग्रुप्स असणार आहे ते ग्रुप सगळे इथे येणार आहे. बघा इथे बघा इथे समजा मला ह्या ग्रुपचे नंबर घ्यायचे. ठीक आहे. ह्या ग्रुपचे नंबर्स मला घ्यायचे. इथं पठाण मोटार कार्स इथे क्लिक करतो मी आणि सिलेक्टला क्लिक करतो. बघा सिलेक्टला क्लिक केलं तर तुमच्यासमोर बघा मल्टिपल ग्रुप. मी काय करतो इथे डेस्कटॉपला सध्या मी एक फोल्डर तयार करतो. डेस्कटॉपला जातो, न्यू फोल्डर काय तयार करतो, टेस्टिंग. काय टेस्टिंग नावाचं फोल्डर तयार करतो आणि त्यामध्ये मी त्या फाईलला नाव काय देतो, टेस्टिंग. काय देतो, टेस्टिंग. ओके. एक्झाम्पल. ओके. मिनिमाइज. बघा डेस्कटॉपला आपलं एक फोल्डर तयार झालं आहे टेस्टिंग. तर ओपन करतो मी. त्यामध्ये आपली फाईल कोणती आहे,
टेस्टिंग. तर डबल क्लिक करतो मी. तर डबल क्लिक केलं का बघा त्या ग्रुपमधील सर्वच्या सर्व कॉन्टॅक्ट नंबर इथं आले आहे. तुम्हाला मी ॲज अ प्रूफ करून देतो मी. बघा इथून मी सिलेक्ट करतो मी इथे. बघा इथून मी सिलेक्ट करतो मी इथे. टोटल किती कॉन्टॅक्ट नंबर आहे ते बघूया आपण. कंट्रोल ए केलं तरी चालणार आहे, पण तुम्हाला समजून सांगतो. बघा किती कॉन्टॅक्ट नंबर आहे. 530 500. आता हा आपण एक काम करू. हा इथे नंबर काढून टाकू. किती नंबर आहे. 536 नंबर. माझा पकडून 536 नंबर आहे. प्रूफ देऊ तुम्हाला मी. बघा प्रूफ करून देतो मी. इथे बघा पठाण. काय ते पठाण. इथे मी क्लिक करतो. पठाण मोटार. ठीक आहे. मग याला ओपन करतो मी इथे. आता इथे ओपन करतो मी. याच्यामध्ये जर येत असेल बघा 536. ठीक आहे. आता ॲडमिनचा नंबर काय आहे लगेच प्रूफ करून देतो तुम्हाला मी. बघा ॲडमिनचा नंबर काय बघा. ॲडमिनचा नंबर इथं हा एक नंबर याच्यामध्ये बघा. आता हा नंबर मी इथे विंडोज आर करतो मी इथे टाईप करून दाखवतो. 77210 आणि 74191. आता हा नंबर आपण तिकडे फाइंड आउट करू लिस्टमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रूफ येऊन जाईल की यार खरंच आपण हे काम केलं आहे. कंट्रोल F करतो. कंट्रोल V. हा बघा ॲडमिनचा नंबर. ठीक आहे. मला तुम्ही तुमच्या मनाला विचारा आपण किती सेकंदामध्ये किती वेळ लागला आपल्याला ग्रुपमधील नंबर घेण्यासाठी. हेच जर तुम्हाला 536 नंबर जर तुम्हाला टायपिंग करायचे असते ना तर विचार करा किती वेळ लागला असता. मग आपली मार्केटिंग जर चांगल्या प्रकारे करायची असेल ना, लोकांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, त्या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी खूप सारे ऑप्शन्स आहे. तुम्हाला जर तुमच्या मोबाईल नंबरमधले किंवा अजून एखाद्या मोबाईल नंबरमधले काही कॉन्टॅक्ट लिस्ट घ्यायची असेल, तुम्ही इथे खूप सारे तुम्ही सॉफ्टवेअर घेतल्यानंतर एक फीचर्स तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ऑल शेड्यूल्स आहे. तुम्ही ॲटोमॅटिक शेड्यूल्स करून ठेवू शकता मेसेजचं. ठीक आहे. हे सगळे ऑप्शन्स त्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे आपल्या क्लासेस असेल, आपल्या बिझनेसची असेल, मार्केटिंग चांगली करायची असेल, नक्कीच तुम्ही आपल्याशी संपर्क साधा. आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माहितीच आहे काय. तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट नंबर असेल पण नसेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर काय 8482810024. ओके. थँक्यू. बाय बाय.